हॅलो नमस्कार, मी आपली सर्वांची आवडती मिसेस मानसी परेश देशमुख आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे मानसीज कुकिंग स्टोरीज मध्ये। आज मला एक ऑर्डर आली आहे, ती म्हणजे माझ्याच मैत्रिणीने दिली। तिचा फ्रेंड सर्कल येणार आहे तिच्या घरी आणि ती लोक गटारी पार्टी, आता गटारी जवळ आली आहे, श्रावण महिना लागेल तर जसा वीकेंड मिळेल किंवा बुधवार शुक्रवार खाण्याचा वार मिळेल तसे लोक आपापल्या पार्ट्या चालू झालेल्या आहेत। तर त्याच्या ऑर्डर्स येत आहेत आता सध्या। तर बरीच मोठी ऑर्डर आहे मला। चिकन बिर्याणी, कोलंबीची खिचडी, कोलंबीचे पॅटीस, कॉर्न चीज पॅटीस, चिकन किमा पॅटीस, त्याच्यानंतर झालंच तर कोलंबीचे लॉलीपॉप। तर मी सगळंच तुम्हाला दाखवू शकणार नाही, पण एखादी डिश तर मी नक्कीच दाखवेन। तर आज तुम्हाला मी हेच सांगते की तुम्हाला जर कोणाला अशा ऑर्डर्स द्यायच्या असतील तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर आहे आणि मी डोंबिवली येथे राहते, त्यामुळे कल्याण डोंबिवली या इथपर्यंत मर्यादित, फार तर फार ठाणे। बाकी पुढे जर आपल्याला ऑर्डर्स हव्या असतील तर म्हणजे मला तुम्ही कॉल करा आणि मग आपण नंतर बोलू त्याविषयी। तर चला माझ्या किचन मध्ये आज बघूया आपण काय काय बनवतोय ते। तर इथे आम्ही दोन प्रकारची कोलंबी आणलेली आहे। एकीला मी ऑलरेडी हळद आणि मीठ लावून ठेवलंय आणि ही तुम्ही बघू शकाल तर आम्ही इथे शेपूट अशी बाजूला ठेवलेली आहे आणि जिथे कर्व आलाय तिथपासून कट करते। तर असे हे पीसेस आपण कट करून घ्यायचे आहेत। हे ऑलमोस्ट कस्टमरला 24 ते 25 पीस द्यायचे आहेत आणि मग माझ्याही घरी थोडेफार मी करणार आहे, म्हणजे आमच्याही घरी आवडतात सगळ्यांना, म्हणून मग थोडं 35-40 पीस तरी करायचे। त्या हिशोबाने आम्ही कोलंबी घेऊन आलेलो आहोत आणि कोलंबी इतकी स्वच्छ आणि फ्रेश आहे, म्हणजे आपल्याला क्लीन करतानाच कळते की मच्छी कशी आहे ते। तर मला खूपच छान कोलंबी मिळाली आहे आणि चांगली मोठी आहे, त्यामुळे अगदी आपल्याला लॉलीपॉप बनवायला मजा येणार आहे। तर हे पहा, जे वरचं आपण जे कट केलेले आहेत ते पीसेस, आणि मी आधीच म्हटल्याप्रमाणे थोडी कोलंबी एक्स्ट्रा आणली होती ती, हे सर्व मी एकत्र मिक्सीमधनं काढून घेणार आहे। क्रशर आहे हे, तर यातनं मी काढून घेणार आहे। अगदी फार किमा करायची गरज नाही आहे, थोडेसे असे हे राहिले क्रंची तरी चालेल, म्हणजे एवढं काय अगदी बारीक किमाच पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे। तर हे आता आपल्या इथे तयार झालेलं आहे। आणि इथे मी आता हे एका बाउल मध्ये सर्व काढून घेणार आहे। इथे आपण हे एका बाउल मध्ये ट्रान्सफर करतोय सर्व। मी ॲक्च्युली एक चुकी केली की मी याच्यात मिरची घालायला हवी होती, त्याने थोडंसं अजून तिखटपणा आला असता, पण मला आयडिया नव्हती की त्यांच्याकडे लहान मुलं आहेत की नाही, म्हणून मी घातली नाही। पण यात तुम्ही बारीक मिरची चिरून घातली, जी पोपटी रंगाची येते ती घातली तर ती पण छान लागते। आता इथे मी 2 चमचे मैदा आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर हे असं प्रमाण घेतलंय। हे सर्व बाइंडिंगसाठी आहे। आणि आता यात मी हा घातलाय ब्रेड क्रम। त्यानंतर इथे मी 2 अंडी घेतलेत आणि त्याआधी मी आलं लसूण पण क्रश केलेला घातला होता, तुम्ही बघितला असेल। तर आलं लसणीचा क्रश, मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्स, आणि आता इथे 2 अंडी, त्यानंतर मीठ, तिखट तुमच्या चवीप्रमाणे, तुम्हाला किती तिखट हवंय ते, धणे पावडर, माझ्या आवडता हिंग, आणि हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। थोडंसं किचकट काम आहे, पण जर खायचंय चवीचं तर किचकट कामं करावीच लागतील आपल्याला।
तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। आता यात भरपूर वरून कोथिंबीर घालायची, म्हणजे त्याचाही स्वाद खूप छान येतो। थोडंसं खरं तेलाचा हात लावायचा। आणि आता हे जे आपण इथे शेपटीचा बाजू ठेवलेली आहे याच्या भोवती असे गोल करून घ्यायचे आणि ब्रेड क्रम्स तयारच ठेवायचे आपण एक साईडला। हे असं आपलं लॉलीपॉप तयार झालेलं आहे। असे मी एक एक करत सर्व करून घेणार आहे तयार। इथे ब्रेड क्रम्ब मध्ये घोळवून व्यवस्थित ते छान उभे राहतात। आणि आपल्याला हे झाल्यानंतर फ्रीजर मध्ये ॲटलिस्ट 10 ते 15 मिनिटं ठेवायचे। आणि जर तुम्ही असे करून ठेवून दिलेत आयत्या वेळेला तळायला, तरी ह्याला 1-1.5 महिना काहीही होत नाही। त्यामुळे तुम्ही असे करून तयार ठेवू शकता। तर मी आता असे इथे सर्व करून घेते तयार। हे पहा, अशी अजून एक प्लेट भरून मी फ्रीजरला ऑलरेडी ठेवलेत आणि हे एवढे झालेले आहेत। किती सुंदर दिसतायत। हे तळल्यानंतर ना याचे अक्षरशः तुम्हाला सांगू, ही शेपटी जी आहे ना ती लाल होते आणि ती बघायला एवढी सुंदर वाटते। इथे माझी कोलंबीची खिचडी तयार झालेली आहे, ही पहा। इथे मी आता पहिले पॅटीस सर्व तळून घेणार आहे, कारण की तोपर्यंत आपले जे प्रॉन्स लॉलीपॉप आहेत ते सेट होत आहेत। हे आहेत इथे व्हेज कॉर्न चीज पॅटीस, हे आहेत चिकन किमा पॅटीस आणि हे आहेत कोलंबी पॅटीस म्हणजे प्रॉन्स पॅटीस। इथे माझी चिकन बिर्याणी पॅक करून तयार आहे। जसं एक एक होतंय मी पॅकिंग चालू केलेलं आहे। हे माझे कोलंबीचे पॅटीसही तळून झालेत आणि आता इथे फायनली आपले लॉलीपॉप तळायला घेतलेत। हे बघा दिसतात ना, ते लाल होतात आतमध्ये गेल्यावर, ते इतके क्यूट दिसतात ना। आणि फार वेळ लागत नाही तळायला, लगेच होतात तळून। याच्या सोबत आपण सॉस टोमॅटो केचप किंवा मेयोनीज घेऊ शकतो। तर इथे आता आपले प्रॉन्स लॉलीपॉप तयार आहेत। तुम्ही नक्की करून बघा। आता सगळीकडे गटारीच्या तयारी चालू आहेत, तर अजून 2 ते 3 म्हणजे वीकेंड म्हणा, एक वीकेंड त्यानंतर 2-3 वार मिळतील। जर तुम्ही करणार असाल तर श्रावणाच्या आधी हे नक्की करून बघा आणि मला सांगायला विसरू नका कमेंट्स बॉक्समध्ये की तुम्ही केलेत का आणि ते कसे वाटले। दिसतायत ना क्यूट। तर इथे आता माझे कस्टमरचे हे प्रॉन्स लॉलीपॉप पण तयार झालेले आहेत आणि हा आमचा हनी केक, सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय। तर इथे जे जे मला द्यायचे ते मी सर्व पॅकिंग करून तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि सर्व ऑर्डर माझी फायनली तयार झालेली आहे। कशी वाटली आजची ऑर्डर? माझी आजची ऑर्डर सॉलिड दमायला झालंय, पण खूप सॅटिस्फॅक्शन आहे की ऑर्डर छान झालेली आहे। आता बघूया आपण कस्टमरचा रिव्ह्यू कसा मिळतोय वगैरे। मी सर्व तुम्हाला दाखवलंय, जेवढं मला दाखवता येईल, जितकं मला म्हणजे तुम्ही प्लीज आज जरा आजूबाजूचा पसारा वगैरे दिसला असेल किंवा काय तर थोडंसं समजून घ्या, कारण की मी ऑलमोस्ट पहाटे 4 पासून मी कामाला लागलेले होते।
त्याच्यामुळे मला एक 15-20 लोकांचे एवढे सगळे प्रकार करायचे आणि फिशचं काम म्हटलं की थोडंसं म्हणजे खूपच काम असतं. फिश म्हणा, चिकन म्हणा, भरपूर काम होतं. आणि त्यात माझा हनी केक तर सर्वांचा फार आवडता आहे, पण त्यालाही बराच वेळ द्यावा लागतो. तर मी हे सर्व कसं केलं, काय केलं, आता तुम्हाला मी प्रॉन्स लॉलीपॉप तर दाखवले, पण तुम्हाला यातले कोणते पदार्थ बघायला आवडतील हे तुम्ही मला मेसेज करून कळवा, तर मी तुम्हाला पुढे सांगू शकेन की बाबा म्हणजे मी व्हिडिओ करून दाखवू शकेन. कारण की कसं आहे, मेसेज म्हणजे कमेंट्स आल्याशिवाय मी तुम्हाला उगाच करून दाखवणं म्हणजे त्यापेक्षा तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला काय काय यातले पदार्थ बघायला आवडतील, तसे मी तुम्हाला दाखवेन. तर भेटूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत इथेच थांबूया आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.